ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय टोला लगावला, आपण जाणून घेऊया। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होतो, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत। फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात। कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस ती खरं म्हणजे बाहेर जाऊ नये, पण आता काही चॅनलला तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे आहेत हेडलाईन दाखवायसाठी, तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो। त्यामुळे आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात, परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का? फितूर म्हणजे कोण? आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांचे नावं देऊ, ते आम्हाला मागणी करतील तर। महिने लीक होतात म्हणजे पूर्वी लीक होत होते, या पुढच्या काळामध्ये तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी। कारण आपण शपथ घेतल्यानंतर शपथीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो, ती शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी अशी या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे आणि त्या धर्तीवर काम सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।